नमस्कार. तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. वल्लरीला कळून चुकलेलं असतं आपण ज्या ठिकाणी त्या उदयकांतला फासावर लटकवलेला आहे त्या ठिकाणीच आपल्या पैंजणातील घुंगरू हे पडलेले आहेत आणि तेच घुंगरू ईश्वरीला सापडलेले आहेत. ईश्वरी त्याच घुंगरूच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू शकते आणि तसं होऊ नये म्हणून वल्लरीने आता वेगळंच डोकं लढवलेलं असतं. त्यासाठी तिने आता स्वतःच्या पायातील पैंजण काढून घराच्या मागच्या बाजूला जाऊन जमिनीत पुरलेले असतात. आता हे सगळं करताना तिला असं वाटत असतं की आपल्याला कोणीच पाहिलेलं नाहीये, पण तिला असं करताना एका व्यक्तीने पाहिलेलं असतं हे मात्र वल्लरीला अजिबातच माहीत नसतं. आणि अशातच आता वल्लरी ते पैंजण पुरून घरात एकदम डॅशिंग पद्धतीने एंट्री करत असते. त्याच वेळेला समोरून आलेला संजय म्हणजेच तिचा नवरा तिला म्हणत असतो, काय ग वल्लरी, कुणीकडे गेली होतीस तू? त्यावर वल्लरी म्हणत असते, तुम्हाला काय करायचंय हो? सतत माझ्या मागावर असता का तुम्ही? तुम्हाला प्रॉब्लेम तरी काय आहे? मी कुणीकडे गेली तरी प्रॉब्लेम, मी नाही गेली तरी प्रॉब्लेम. त्यावर संजय म्हणजेच वल्लरीचा नवरा म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, काल रात्री तू कुणीकडे गेली होतीस हे मला कळलंच पाहिजे. त्यावर वल्लरी म्हणत असते, मला नाही सांगायचं. त्यावर तो संजय म्हणत असतो, कसं नाही सांगायचं? बराच वेळ तू घरातून बाहेर होतेस आणि अचानकपणे तू बराच वेळानंतर आलीस. त्यावेळेला तू खूप घाबरलेली होतीस. आणि मला सांग, काय ग, तुझ्या पायात आता चालताना पैंजणाचा आवाज येत नाहीये. तुझे पैंजण आहेत कुठे? हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, ते तुम्हाला काय करायचंय? तुम्ही उगाचच नसत्या चौकशा करू नका. त्यावर वल्लरीला तिचा नवरा म्हणत असतो, अच्छा, म्हणजे मी नसत्या चौकशा करतोय? मी फक्त पैंजण कुठे आहे असं विचारलंय तर तुझी बोबडी का वळाली? त्यावर वल्लरी म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही? पोलिसांसारख्या चौकशा का करताय तुम्ही? उगाचच मला माझं डोकं फोड होईल असं वागू नका. त्यावर संजय हा वल्लरीचा नवरा असतो, तो म्हणत असतो, आलं आलं माझ्या लक्षात, म्हणजे गणित काहीतरी पैंजणाच्या बाजूने फिरतय. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, तोंड गप्प बंद ठेवा, उगाचच मला नसत्या प्रॉब्लेम मध्ये अडकवू नका. बायको आहे ना मी तुमची. त्यावर वल्लरीला आता संजय म्हणत असतो, हो दुर्दैवाने बायकोच आहेस तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर उद्या मला कळलं की मोठं काहीतरी कांड केलंयस तू तर मात्र मी गप्प बसणार नाही. अशातच आपण पाहतोय आता थेट संजय म्हणत असतो, ठीक आहे, जा जा, मी तुला अजिबातच कोणता त्रास देत नाही. मी माझ्या पद्धतीने जो काही हवा तो तपास करतो. आणि त्यानंतर तिथून संजय निघून गेलेला असतो. संजयचं हे बोलणं आता वल्लरीला खूपच टेन्शन देणारं असतं आणि वल्लरी स्वतःशी बोलत असतोय, हा नवरा तर मला उगाचच डोक्याला ताप द्यायला भेटलाय. आणि अशातच आता वल्लरी आपल्या बेडरूम मध्ये जाऊन थोडा आराम करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे आपण पाहतोय आता तो अननोन व्यक्ती ज्याला ते सगळं काही दिसलेलं असतं की वल्लरी त्या मागच्या अंगणातील मातीत ते पैंजण पुरत आहे, ते त्याने मस्तपैकी व्हिडिओत एकदम कॅप्चर केलेलं असतं. आणि त्यानंतर त्याने आता थेट वल्लरीला कॉल केलेला असतो. वल्लरी तर आधी अजिबातच कॉल उचलायला तयार नसते आणि त्यानंतर तिने तो कॉल शेवटी नाईलाजास्तव उचललेला असतो. त्यावेळेला त्या व्यक्तीला वल्लरी म्हणत असते, काय रे, का फोन करतोयस तू? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, एखाद्या व्यक्तीचा आलेला फोन आणि समोर कोणती व्यक्ती आहे हे जाणून न घेता त्या व्यक्तीला झापण्याची हिंमत कशी काय करू शकतेस वल्लरी? हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, जसं तू माझं नाव घेऊन मला झापतोयस ना तसाच. काय संबंध तुझा माझ्याशी? बोल लवकर. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला तो व्यक्ती म्हणत असतो, खरं तर संबंध माझा तुझ्याशी काहीच नाही किंवा तुझाही माझ्याशी काही नाही, पण आता माझ्याकडे तुझ्या विरोधात असं काहीतरी आहे ज्यामुळे मी तुझी चांगलीच काशी करू शकतो. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, गप्प बस रे, तुझ्यासारख्या घाबरणाऱ्या अनेक लोकांना पाहिलंय मी आणि त्यांना धडाही शिकवलाय. त्यामुळे तू माझ्यापासून खूप लांब राहा, नाहीतर उद्या तुझी गचांडी बांधून तुला फासावर लटकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे,
आता माझ्याकडे जो काही तुझ्या विरोधातला पुरावा आहे तो पुरावा नेऊन मी पोलीस स्टेशन मध्ये देतो. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, म्हणजे कसला कसला पुरावा आहे तुझ्याकडे, तोही माझ्या विरोधातला. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, सांगेन, पण त्याआधी मला काही रोख रक्कम तुला द्यावी लागेल. त्यावर वल्लरी म्हणत असते, जा रे जा जा, तो पुरावा नेऊन पोलीस स्टेशनला दे. आणि अशातच वल्लरीने फोन ठेवलेला असतो. इकडे तो व्यक्ती स्वतःशी बोलत असतो, या वल्लरीला तर काही फरक पडत नाहीये त्या पुराव्याची एवढी धमकी देऊन सुद्धा. आता मी काय करू. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता तो व्यक्ती पुन्हा एकदा वल्लरीला फोन ट्राय करत असतो, पण वल्लरी फोन उचलत नसते. शेवटी त्या व्यक्तीने सोशल मीडियाचा आधार घेत वल्लरीच्या मोबाईलवर तो व्हिडिओ पाठवलेला असतो. आणि त्यानंतर वल्लरी तो व्हिडिओ कधी पाहते ते नंतर पाहूया. इकडे आपण पाहतोय आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, या घुंगरूंकडे अगदी निष्ठून पहा, अगदी लक्षपूर्वक पहा. या घुंगरूंमध्ये असं काहीतरी आहे. मला जाणवतंय की या घुंगरूंचा आवाज मी कुठेतरी ऐकलाय. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी, प्रत्येक पैंजणामधील घुंगरूंचा आवाज जवळजवळ सेम असतो. त्यामुळे आपण या पद्धतीने जरी तपास केला तरी आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही की ज्या व्यक्तीच्या पायातील पैंजणाचे हे घुंगरू असतील. हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अहो, या घुंगरूंचा आवाज मला आपल्या वल्लरी मामीच्या पैंजणातील घुंगरूंसारखा वाटतो. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, ईश्वरी, अगदी बरोबर बोललीस तू. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा आवाज अगदी तसाच आहे. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता अर्णवने असं म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता वल्लरी मामीच्या बेडरूम मध्ये जा आणि बघ तिच्या पैंजणातील घुंगरूंचा आवाज अगदी सेम आहे का. आणि अशातच आता वल्लरी इकडे मोबाईलवर आलेला तो व्हिडिओ पाहते आणि ती एकदमच हादरते. ती स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे जे पैंजण मी मागच्या मातीत जाऊन पुरले कुणीतरी पाहिलंय आणि त्यानंतर माझा व्हिडिओ बनवला. आणि तेवढ्यात दारावर टकटक झालेली असते. तिथे ईश्वरी आलेली असते. वल्लरी म्हणत असते, कोण आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी, मी. आता ईश्वरी नेमकी का आली हा विचार वल्लरीच्या मनात आलेला असतो. वल्लरी लगेचच हळू दार उघडते आणि म्हणत असते, काय. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी, मला तुमच्या पैंजणातील घुंगरूंचा आवाज ऐकायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, काय फालतूगिरी लावलीस तू. पैंजणातील घुंगरूंचा आवाज तू कधी ऐकला नाहीस का. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मामी, माझ्या हातातही घुंगरू आहेत, पहा. आणि या घुंगरूंतील जो आवाज येतो ना तोच तुमच्या पैंजणातील घुंगरूंचा आवाज मॅच करतो. मलाही पाहायचं आहे की नक्की हे तुमच्याच पैंजणातील घुंगरू आहेत का. त्यावर वल्लरी म्हणत असते, माझ्याकडे पैंजणच नाहीये बघ. आणि वल्लरीने आपले पाय दाखवलेले असतात. ईश्वरी म्हणत असते, मामी, अहो, कालपर्यंत तुमच्या पायात पैंजण होते, अचानकपणे पैंजण गेले कुठे. त्यावर वल्लरी म्हणत असते, तुला काय करायचंय. मला आता ते पैंजण नको होते म्हणून मी ते टाकून दिले. आता मी नवीनच पैंजण घेणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ईश्वरी म्हणत असते, मामी, याचा अर्थ काय समजायचा मी. त्या उदयकांतला फासावर लटकवणारी बाई तुम्हीच आहात का. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, थोबाड फोडीन. बोलताना जरा विचार तरी करत जा. अगं, मी कशी काय असू शकते आणि त्या उदयकांतला मी का मारीन, त्याला फासावर का लटकवीन मी. त्यावर ईश्वरी म्हणत असते, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे, जर तुम्ही त्या उदयकांतला फासावर लटकवलं असेल तर तुमची धडगत राहणार नाही. आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता वल्लरीला उभं आडवं करत तुडवण्याचा विचार ईश्वरीच्या मनात आलेला असतो. पण हातात संपूर्णपणे पुरावा नसल्यामुळे ईश्वरीने आता स्वतःची मूठ आवळून धरलेली असते. इकडे आपण पाहतोय आता त्या व्यक्तीला वल्लरीने कॉल केलेला असतो आणि वल्लरी म्हणत असते, काय रे, कुठून काढलास तू माझा हा व्हिडिओ. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, त्याच्याशी तुला काय घेणं देणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, मी आता तुझी काशी करणार जर तू मला हवी तेवढी रक्कम नाही दिलीस तर. त्यावर वल्लरी म्हणत असते, अरे पण कुठून आणू मी एवढी रक्कम. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला फक्त 5-1 लाख रुपये दे, मी तुला हा व्हिडिओ देतो. आणि अशातच आता वल्लरी स्वतःशी बोलते, आता कुठून कसे पैसे चोरू. आणि शेवटी वल्लरी म्हणत असते, ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंत तुला पैसे देते मी.
आणि अशातच आता वल्लरीने खूप प्रयत्न केलेला असतो, पण तिला कळून चुकलेलं असतं की उभ्या आयुष्यात सुद्धा आपण 5 लाख रुपये कमवू शकत नाही किंवा चोरू पण शकत नाही, कारण आपणच इज्जत आधीच घालवलेली आहे. आणि अशातच आता वल्लरीने शेवटी त्या व्यक्तीला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो. जसं तिने उदयकांतला संपवलेलं असतं, अगदी तसंच त्या व्यक्तीला संपवण्यासाठी वल्लरीने संपूर्ण डाव आखलेला असतो. वल्लरी अचानकपणे रात्री घरातून गायब होते. त्याच वेळेला संजय वल्लरीला बेडरूम मध्ये शोधायला आलेला असतो. संजय स्वतःशी बोलत असतो, वल्लरी यावेळी गायब झाली म्हणजे नक्कीच काहीतरी कांड करायला गेली आहे, मला तिच्या मागावर असायलाच हवं. आणि अशातच आता हा संजय घरातून बाहेर पडत असताना ईश्वरीने पाहिलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, मामा थांबा, अहो कुठे निघालात तुम्ही इतक्या रात्री? त्यावर वल्लरी घरात नाहीये, ती घरातून कुठेतरी बाहेर गेलीये आणि ती काहीतरी कांड करणार आहे, आपण ते सगळं जाणून घेतलं पाहिजे. यासाठी आता ईश्वरी तू मला अडवू नको, मला जाऊ दे. ईश्वरी म्हणत असते, मामा मी सोबत येते. त्यावर मामा म्हणत असतो, अगं ईश्वरी तू कुठे येतेस, तू घरीच थांब. त्यावर अर्णव म्हणत असतो, चल मामा मी सुद्धा येतो. आता तिघही आपल्या 4 व्हीलरने वल्लरीला नेमकं शोधायला गेलेले असतात, पण वल्लरीला शोधायचं कसं हे खूप मोठं आता एक टेन्शन तिघांसमोर उपस्थित राहिलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय शेवटी वल्लरीला तिच्या लोकेशन नुसार आपण शोधूया हे जेव्हा अर्णवने म्हटलेलं असतं, त्यानंतर मामाने लगेचच लोकेशन ट्रेस केलेलं असतं. आणि लोकेशन ट्रेस केल्यानंतर जवळच्याच एका गोदामामध्ये वल्लरीने त्या व्यक्तीला बोलवलेलं असतं आणि एका बॅगेमध्ये तिने ऑलरेडी काहीतरी कागद भरून असं काहीतरी दाखवलेलं असतं की यात 5 लाख रुपये आहेत. आता तो व्यक्ती वल्लरीला तिथे भेटलेला असतो. तो व्यक्ती म्हणत असतो, वल्लरी मॅडम आलात तुम्ही 5 लाख रुपये घेऊन? त्यावर वल्लरी म्हणत असते, हो आणले 5 लाख रुपये, आणि तो व्हिडिओ इकडे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, असं कसं, आधी माझा 5 लाख रुपये मला द्या. त्यावर वल्लरी म्हणत असते, हे बघ 5 लाख तर मी आणलेत, आधी तो व्हिडिओ मला दाखव, तो डिलीट कर, त्यानंतरच मी तुला 5 लाख देईन. आणि अशातच आता त्या व्यक्तीने तो व्हिडिओ वल्लरी समोर डिलीट केलेला असतो. आता वल्लरी म्हणत असते, हे घे तुझे 5 लाख रुपये. वल्लरीने दिलेले 5 लाख रुपये आता तो व्यक्ती पाहतो आणि म्हणत असतो, यात तर पैसे नाहीयेत. त्यावर वल्लरी म्हणत असते, हो का पैसे नाहीयेत? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो. वल्लरी म्हणत असते, तुला तुझा मृत्यू इथपर्यंत घेऊन आलाय, मला ब्लॅकमेल करत होतास काय? आता बघ तुझी काशी धडकत नाही. आणि अशातच वल्लरीने आता स्वतःकडील पिस्तूल त्या व्यक्तीच्या छाताडावर रोखलेलं असतं आणि वल्लरी म्हणत असते, बघ आता इथल्या इथे तुला संपवते, तुला वाचवण्यासाठी कोणच येणार नाही. मला धमकी दिलीस काय? तुझं मृत्यूचं कारण काय माहितीये? तू माझा व्हिडिओ बनवलास आणि तुझी इतकी हिंमत. आणि अशातच आता वल्लरी बंदुकातील ट्रिगरवर बटन दाबणारच असते. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे ईश्वरीने डॅशिंग अशी एंट्री घेतलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते, थांबा मामी, चुकूनही ट्रिगर दाबलात तर लक्षात ठेवा, इथल्या इथे तुमचाही खेळ संपला असं समजा. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी म्हणत असते, म्हणजे ईश्वरी तुला कसं कळलं मी इथे आहे? त्यावर संजय सुद्धा बोलतो, अगं वल्ले मी सुद्धा आहे, जरा बघ इकडे. त्यावर अर्णवही एंट्री मारतो आणि अशातच वल्लरीला कळून चुकलेलं असतं की आपण आता चांगलेच अडकलो आहोत. आणि अशातच आता थेट नेमकं या व्यक्तीला वल्लरी का मारत आहे असं जेव्हा ईश्वरी त्या व्यक्तीला विचारत असते, त्यावेळेला तो व्यक्ती सगळं काही सांगतो की माझ्या मोबाईल मध्ये मी या बाईचा व्हिडिओ काढला होता, की तिच्या पायातले पैंजण तुमच्याच घरातील मागच्या अंगणामध्ये माती खड्डा करून पुरत होती. हे सगळं ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, असं काहीच नाहीये. त्यावर ईश्वरी म्हणत असते, बघा अर्णव सर, म्हणजे उदयकांतला मारणारी व्यक्ती ही बाई आहे वल्लरी, जिच्या पायातले पैंजणातील घुंगरू मला सापडले आणि घुंगरू सापडल्यामुळे तिची चांगलीच भीती उडाली आणि मग ती ते पैंजण कायमस्वरूपीच लपवण्यासाठी खड्डा करून टाकला आणि यामुळे या वल्लरीची झोप उडाली आणि वल्लरी आता या व्यक्तीला संपवण्यासाठी इथे आली. त्यावर अर्णव म्हणत असतो, मामी म्हणजे तुझं हे रूप आज मला कळतंय की तू फक्त आणि फक्त स्वार्थी नाही तर खुनी सुद्धा आहेस. त्यावर मात्र आता वल्लरी म्हणत असते, वर्णव असं काय करतोस तू?
अरे तुझी मामी आहे मी, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. त्यावर संजय म्हणजेच वल्लरीचा नवरा म्हणत असतो, आता मी काही बोलणार नाही, मी फक्त पाहणार, तेही तुला कायमस्वरूपी गजाआड जाताना. अगं तू जे काही केलंयस ते पाहता तुला माफी मागण्याचाही अधिकार उरलेला नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते, ईश्वरी ईश्वरी चुकले मी, ईश्वरी मला माफ कर. अगं असं काय करतेस तू, अगं चूक कोणाकडनंही होऊ शकते ना. त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो चूक कोणाकडनंही होऊ शकते आणि चुकीला माफी सुद्धा असू शकते, पण मामी तुमच्याकडनं चूक नाही तर गुन्हा झालाय, गुन्हा, आणि गुन्ह्याला माफी असू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरी ओक्साबोक्शी रडू लागते. संजय म्हणत असतो, गप्प बस ग, तुझ्या अशा रडण्याने तुला आम्ही अजिबातच यातून सुटका देणार नाही आहोत. आणि अशातच आता वल्लरी चांगलीच ओथंबळलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय मागून पोलिसांनी एंट्री घेतलेली असते, कारण ईश्वरी आणि अर्णवने आधीच पोलिसांना इन्फॉर्म केलेलं असतं. पोलीस म्हणत असतात, कुठे आहे ती वल्लरी. आता वल्लरी लपण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात ईश्वरीने वल्लरीचा हात धरलेला असतो आणि तिला खेचत फरफटत बाहेर काढलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते, मामी आता नाही लपायचं, आता थेट तुरुंगात जायचं. लय काय केलं तुम्ही, तुम्हाला काय वाटलं तुम्ही यातून वाचाल, अजिबातच नाही. वाचलात तरी मी तुम्हाला अजिबातच सोडणार नाही. आणि मग ईश्वरीच्या समोर असलेला वल्लरीचा नवरा सुद्धा म्हणत असतो, वल्ले वल्ले शेवटचं पाहून घे मला, मी येणार नाही हा अजिबात तुला तुरुंगात भेटायला. हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला फायनली कळून चुकलेलं असतं, आपण चांगलेच आणि मजबूत या सगळ्यामध्ये अडकलोय. मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं. हे मात्र खरं नाहीये, पण असेल तर तुम्ही सांगा. बाकी हा भाग तुम्हाला नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.